दोन काय एकंदरीत आज पत्रकार परिषद होती? आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण हे आहे की काल परवा आपण बघितलं असेल की भाजपची मंडळी हे खोटं रान उठवण्याचा प्रयत्न या देशामध्ये करत आहात. म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन यांचा खोटारडेपणा जो आहे, जो महिला विधायकाच्या आड यांना डिलिमिटेशन आणि बाकीच्या गोष्टी ज्या करायच्या होत्या ते थांबवण्यासाठी आज काँग्रेस पक्ष आणि घटक पक्षांसोबत आम्ही मैदानात उतरलेलो आहे. त्यांचं जे 2023मध्येच ॲक्च्युली हे महिला विधायक पारित झालं होतं आणि काँग्रेस पक्षांनी आणि सगळं घटक पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. परंतु याच्या आड यांना वेगवेगळे मुद्दे, त्यांचे मसुदे जे आहेत ते समोर आणायचे होते. 5 राज्यामध्ये निवडणूक चालू असल्यामुळे त्याचाही त्यांना फायदा घ्यायचा होता असं वाटू लागलं. कारण ज्यावेळेस विधायक त्या ठिकाणी फेटाळलं गेलं त्यावेळेस लगेचच ह्या लोकांनी कुठेतरी रान या ठिकाणी देशामध्ये करण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्या देशातील जनता, सुजन जनता आहे, यांच्या लक्षात आलेलं आहे की ही महिला विधायक ऑलरेडी पारित झालेलं असताना हे परत या ठिकाणी महिला विधायक आणण्याचं कारण काय आहे हे जनतेसमोर आलेलं आहे. आणि म्हणून याला कुठेतरी पडदा टाकण्यासाठी हे लोक चोराच्या उलट्या बोमा जे म्हणतो त्या पद्धतीने हे देशामध्ये राजकारण ढवळून काढत आहेत. काँग्रेसची पुढची भूमिका नेमकी काय? जे सत्य आहे ते जनतेसमोर आणायचं आहे. कारण महिला विधायक आणायचं हे ऑलरेडीच आदरणीय पंतप्रधान, माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये सोनियाजींनी सुरुवात केली होती आणि 2023मध्ये यांच्याच काळामध्ये, भाजपच्याच काळामध्ये पारित झालेलं आहे. परंतु हे जे आहे सर्व यांचे खोटारडेपणा, यांनी दिलेले आश्वासनं प्रत्येक वेळेस नवीन आश्वासनं देतात, जनतेसमोर जातात. हे जनतेला समजून सांगण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष हा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक बूथमध्ये जाणार आहे.